वेगे करूया नमस्कार निशाचर उसळला कळलं मी विचार केलेला आणि विचार करून असणाऱ्या त्या राजा रावणाच्या शब्दाला होकार जिथे दिलेला आणि कळलं मी सांगू लागलेला ए रावणा अरे 14 चौकड्याचा असणारा तू राजास असा या त्रितळामध्ये तुझं शब्द उल्लंघन करण्याला आतापर्यंत जन्माला आलेला नाहीये कारण का तुझ्या शब्दाला वेटेज आहे तुझ्या शब्दाला नक्कीच किंमत आहे अरे मी कोण आहे नाही म्हणणारा मी तुझ्या शब्दाला नकार देणारा मी कोण आहे तुझे सांगशील ते मला या ठिकाणी प्रमाण मान्य आहे तुझे मला काम सांगशील ना या ठिकाणी अतिशय आनंदाने मी करेल मी लवकरात लवकर जायला तयार आहे कालने मी तयार झालेला पर्वता पावे जो मारुतीत वापन गेला शीघ्र गती माया केली अति निगुती तेही निश्चिती परिसावी अतिशय तातडीनं त्या ठिकाणी कालने मी तयारी केलेली आहे मनाच्या वेगानं कारण का ते निशाचर आहेत ते अतिशय मायावी आहेत अतिशय दुर्धर आहेत कपट करण्यामध्ये माहीर आहेत क्षणाचाही विलंब केला नाही हनुमंताच्या अगोदर असणाऱ्या त्या पर्वताच्या पायथ्याशी हा काळनेमी नावाचा दुधर आणि दुष्ट राक्षस त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला बरं पोहोचलून काही शांत बसलाय का आता कशा पुढे कार्य करतोय ती या ठिकाणी ऐका तेथे जाऊन आपण रक्षक तेथे जाऊन या रक्षोगन केला आश्रम निर्माण फळे जळे संपूर्ण वृक्षरोपण अतिरमे असणाऱ्या पर्वताच्या पायथ्याला जाऊन बसलेला जाऊन पोहोचल्याच्या नंतर असणार मायावी त्या ठिकाणी सरोवर निर्माण केलेला मायावी असणाऱ्या त्या ठिकाणी बघा झाडा झुलप पशु आणि पक्षीची निर्मिती केलेली आहे जणू की त्या ठिकाणी हनुमंताला आल्याच्या नंतर वाटावा खरोखरच असणारा कितीतरी वर्षापासून असणारा हा साधूचा आश्रम आहे कितीतरी दिवस असणारा हा साधू या ठिकाणी तपश्चर्या करतोय खूप असणारा पुण्यवान अशा प्रकारे हनुमंताचं मन त्या ठिकाणी रममान व्हावं तशा प्रकारे त्या ठिकाणी योजना त्या ठिकाणी आखलेली आहे आणि अशी योजना आखून काळने हनुमंताची जिथे वाट घेऊन अग्निहोत्र तापसेवेशी निशाचर दिशे उपवासी निरंतर गेले उदर कपाटे कशा प्रकारे असणाऱ्या स्वतःचं स्वरूप त्या ठिकाणी केलेलं वर्षानुवर्ष असणार आहे ना त्या ठिकाणी बघा अन्नाचा हक्कही सेवन केलेला नाही जे असणारे साधू असतात ना फक्त तळहातावर बसल एवढं पाणी प्राशन करतात त्यांचं शरीर असणारं क्रश झालेलं असतं अगदी तशा प्रकारे ह्या काळनेमीने काय केले आपली अवस्था बनवलेली आहे डोक्यावरचे केस असणारे उंचचे उंच वाढलेले आहेत आणि असणाऱ्या साधूच्या वेशामध्ये हा काळनेमी हनुमंताची जिथे वाट बघू लागलेला माता जटाचा संभार परिधान त्याची वल्कळांबर वक्री वाढले शमश्रुपार अति विचित्र भासते अतिशय विचित्र असणारा त्या ठिकाणी भासावा एखाद्या व्यक्तीने जर बघितलं तर वाटावं नक्कीच असणारा खूप असणारा बघा दिवसापासून असणार ह्याचं शरीर क्रस झालेलं अन्न पाणीही घेतलेलं नाही भगवंताच्या भक्तीमध्ये हा असणारा लीन आहे येणारा काय फक्त असणारा हवाच प्राशन करतो की काय समाजामध्ये असे काही साधू आहेत ह्या साधूला ओळखलं पाहिजे कारण हे भक्ती करत नाही आहेत बघा भक्तीचे त्या ठिकाणी दोन प्रकार पडतात एक तर बाह्यरंगाने भक्ती करणं आणि अंतरंगाने भक्ती करणं काळनेमी सारखे असणारे भोंदू बाबा बाह्यरंगाने भक्ती करतात अरे भगवंताकडे असणारी ही बाह्यरंगाने भक्ती चालत नाही अंतरंगाने भक्ती करावी लागते त्यावेळेस असणारा भगवंत आपलाच होत असतो बोला काक बळ हात लिंग बुडाले केसाते वाम प्रस्तरूपतेत जप करीत एकाग्रे हातामध्ये त्या ठिकाणी जपाची माळ घेतलेली आहे हॅलो चित्त मन आणि बुद्धी त्या ठिकाणी एकाग्र केलेली आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या स्तब्ध असणाऱ्या अवस्थेमध्ये जिथे लक्ष जिथे विचलित नाहीये भगवंताचं नामस्मरण करण्याचं सोंग घेतोय कसं समाजामध्ये पण असे काही लोक आहेत
की भगवंताचं नामस्मरण करण्याच्या त्या असणाऱ्या बघा दृष्टीपुढं त्या असणाऱ्या पांघरुणाच्या आडून असणारे क्रूर करते करतात. अगदी तशा प्रकारे हा काळनेमी हनुमंताची त्या अवस्थेमध्ये वाट बघू लागलेला आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री रामचंद्राय नमः. का कबळ हात लिंग बुडाले झाली पुढे घ्या. हाती घेऊन जपमाळी बुवळे नेली भुवयांतळी जैसी खेचरी मुद्रा लाविली तैसी शैली दिसत आहे. बघा त्या ठिकाणी असणारं एखाद्या माणसाला खूप दिवसापर्यंत असणारं अन्न आणि पाणी त्या ठिकाणी खायला मिळू नाहीये. त्याचं असणारं पोट अगदी पाठीला चिकटत आहे. डोळे त्या ठिकाणी असणारे खोल खोल जातात. चेहरा असणारा निस्तेज होतो. शरीर असणारं काष्टासारखं वाळून जातं. त्याच्याकडे जर काही बघितलं ना तर नक्की असावा हा 6 महिन्यानं एका जागेवर असणारा रोगी माणूस एका जागेवर पडलेला आहे. अशा प्रकारे शरीर तिथे त्या ठिकाणी काष्टासारखं झालेलं असतं. अगदी तशा प्रकारे हा काळनेमीने स्वतःची अवस्था त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या मायेनं त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि जसं काय प्रकारे असणाऱ्या त्या एखाद्या असणाऱ्या तळ्यामध्ये एक असणारा बदक असतो. तो काय करतो साधू सारखा त्या ठिकाणी बघा त्या असणाऱ्या माशाची वाट बघत असतो. अगदी तशा प्रकारे हा काळनेमी त्या हनुमंताची वाट बघू लागलेला आहे. कालोनिया वज्रासन करोनिया एकाग्रमन भगवत धरुणी ध्यान पाहे आगमन कपीचे. हो त्या काळनेमीने काय केलेलं आहे बघा. वज्रासन घातलेलं आहे. डोळे मिटलेले आहेत. हातामध्ये जिथे जपाची माळ घेतलेली आहे. असं त्या ठिकाणी बघा अंतर्मनानं भगवंताची भक्ती करतोय असा त्या ठिकाणी दर्शवू लागलेला आहे. आपण या ठिकाणी जर काही 5 मिनिटं 10 मिनिटं जर या ठिकाणी पोतीला बसलो तर 100 वेळेस पायाची आडली काडी काढली जाते. तो काळनेमी तसं केलेलं नाहीये. काळनेमी असणारा त्या ठिकाणी बघा वज्रासन घातलेलं आहे. मांडी मोडत नाहीये आणि हनुमंताची वाट बघू लागलेला आहे. उदका माझी असे बक जैसा कोणी सात्विक जळवासी पुण्यश्लोक ऐसा देख दिसत असे. हो त्या असणाऱ्या बदकाप्रमाणे एक असणारा तळ असतं किंवा सरोवर असतं. त्या सरोवरामध्ये पांढरा शुभ्र असणारा तो बगळा असतो बघा. तो बगळा काय करतोय त्या ठिकाणी असणाऱ्या साधूच्या वेशामध्ये साधू सारखा त्या ठिकाणी बघा थांबतोय. त्या असणाऱ्या माशाला वाटतंय कुणीतरी असणारा सज्जन आहे, कुणीतरी असणारा साधू आहे. म्हणून असणारा मासा अगदी जवळजवळ येतो आणि जवळजवळ आल्याच्या नंतर हा साधू सारख्या असणाऱ्या वेशामध्ये त्याच्या असणाऱ्या स्वभावामध्ये असणारा साधूपणाच्या असणाऱ्या वेशामध्ये तो बगळा काय करतो आपल्या जवळ आलेल्या त्या माशाला गिळण करतो. अगदी तशा प्रकारे हा काळनेमी हनुमंताला गिळण्यासाठी तशा प्रकारे थांबलेला म्हणून सांगतात. मत्सालिया दृष्टी तळी घटका ओनिक सळा गिळी ते बी राक्षस कपट मेळी कपी आगमन शैली पाहतसे. हो त्या ठिकाणी असणारा तो बदक काय करतो त्या ठिकाणी असणारा काही वेळापर्यंत असणारा डोळे मिटून असणारा तो पाण्यामध्ये स्तब्ध थांबतो. त्या माशाला असं वाटतं की काहीतरी खाद्य आहे, काहीतरी भक्ष्य आहे. म्हणून तो मासा काय करतो शांत असणारा बघा त्या असणाऱ्या बदकाच्या पायाच्या अगदी जवळ येतो. जवळ आल्यानंतर यानं जे काही साधूचं ढोंग केलेलं आहे, ज्यानं जसं काय प्रकारे साधू सारखं त्या ठिकाणी आव्हानलेलं आहे ना, तो बदक काय करतो गटकून असणाऱ्या त्या माशाला गिळून टाकतो. अगदी तशा प्रकारे समाजामध्ये पण असे काही बघा बदकासारखे असणारे साधू आहेत. ते असणाऱ्या सर्वसामान्य असणाऱ्या बघा जीवाचं सर्वसामान्य असणाऱ्या ठिकाणी भक्ताचं नक्की शोषण केल्याशिवाय राहत नाही. तव दक्षिण दिशेच्या भागी जैसी मूस ओतिली आगी की नक्षत्रांचा पुंज स्वर्गी दिसे वेगी धावत. तेवढ्यामध्ये असणार दक्षिण दिशेला त्या ठिकाणी असणार लाल बुंद त्या ठिकाणी दिसू लागलेले कृती. तशा प्रकारे सूर्य उगवल्याच्या नंतर असणारं लाल लाल दिसतं. अगदी तशा प्रकारे त्या ठिकाणी बघा विजासारखं चमकू लागलेलं आहे. तिकडून असणारं हनुमंताचं उड्डाण त्या ठिकाणी पर्वत माथ्याला येऊ लागलेलं आहे. हे असणारं काळनेमीनं बघितलं. आता मात्र हनुमंताचं उड्डाण जवळ आल्याच्या नंतर काळनेमीची काय अवस्था होते की बाळ सूर्य उदयाला तैसा येतसे दादूला नातरी शेषफणाहुनी निष्ठला
मनी निघाला चरावया. हो, या ठिकाणी असणारा सूर्य त्या ठिकाणी उगवल्याच्या नंतर अंधार नाहीसा होतो. आणि तशा प्रकारे असणारा लकलक लकलक करत असणारा प्रकाश जो त्या ठिकाणी येत असताना समोर या ठिकाणी बघितली गेलेली आहे. जशा प्रकारे बघा शेषनाग असतो, त्याच्या असणाऱ्या फडीवर असणारा एक असणारा बघा एक मणी असतो, तो असणारा रात्री चमकतो. म्हणून तो असणारा सर्प काय करतो, संध्याकाळच्या वेळेला मध्यरात्रीच्या वेळेला तो काय करतो, आपला असणारा जो काही मणी आहे ना तो असणारा भक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी बाजूला ठेवतो आणि त्याच्या प्रकाशानं अगदी असणारा काय करतो, काही वेळाच्या नंतर बघा आपला असणारा भक्षण करत असतोय. अगदी तशा प्रकारे तिकून असणारा एवढा असणारा दिव्य प्रकाश त्या ठिकाणी त्या काळनेमीला दिसू लागलेला आहे. ऐसे उड्डाण कपिनाथा आले पर्वताचे माथा देखता कांत राक्षस चिंता धीर सर्वथा न धरवे. हो, अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी असणारा तो काळनेमी फक्त हनुमंताची वाट बघू लागलेला आहे. तिकून असणारा हनुमंताचं उड्डाण त्या ठिकाणी आलेलं आहे. हनुमंताचं उड्डाण असणाऱ्या पर्वताच्या पायथ्याला येऊन ठेपलेला आहे. आता काळनेमी विचार करू लागलेला आहे. काळनेमीच्या मनामध्ये धगधग वाटू लागलेली आहे. आता काय करावं, अशा प्रकारे असणाऱ्या द्विधा मनस्थितीमध्ये हा काळनेमी पडला गेलेला आहे. डोळा पडली झापडी हाता वळली वेंगडी पडली मनाची मुरकुंडी नावेक भवंडी त्यासी आली. बघा, या ठिकाणी जर काही वाईट कार्य जर करायचं असेल, दुसऱ्याला जर काही फसवायचं असेल, दुसऱ्याला जर काही बेजार करायचं असेल ना, तर बघा अगोदर स्वतःची असणारी वाईट अवस्था होत असते. पण ते माणसाला त्यालाच लक्षात येते, दुसऱ्याला लक्षात येत नाहीये. जर कपट करायला गेला तर स्वतः अगोदर या ठिकाणी परेशान व्हावं लागतं. अगदी तशा नियमाप्रमाणे या ठिकाणी हा राक्षसाने काय केलं होतं, हनुमंताला तर कपट करायचं, त्या ठिकाणी कपटाची बाधा करायची, राम भक्ताला रोखायचं, राम भक्ताला अडवायचं. मग आता असणारी हा राक्षसांची अवस्था अतिशय दयनीय होऊ लागली. काय झालं, तो डोळ्यावर असणारी झापडी पडलेली आहे, चक्कर येऊ लागलेली आहे, काहीच कळत नाही कुठं आलोय, काय करायचंय, अवस्थेच्या बाहेर पडलेलं आहे. मग सावध होऊन पाही विचारून आपुलेच देई मने मज झाले काही आठव नाही कार्याची. हो, त्या ठिकाणी असणारा त्या काळनेमीला बघा भुरळ पडलेली आहे. नवे असणारा तो बेसावध आतापर्यंत झालेला होता, परंतु त्या ठिकाणी काही क्षणामध्ये तो सावध झालेला आहे. सावध होऊन असणाऱ्या आपल्या असणाऱ्या स्वतःच्या मनाला स्वतःला बोलू लागलेला आहे, अरे मला काय झालं, मी या ठिकाणी तर कार्य करायला आलो आहे, मग मला एवढा विसर का